करमाळा नगरपालिकेचा आहे तो निकाल लागला आणि एक अनोखा निकाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। यामध्ये जे आहेत ते 3 उमेदवार आहेत, बहीण भाऊ भाऊजे असे विजय झाले ते आपल्या बरोबर आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही एकाच कुटुंबातील 3 जण विजय झालाय, कसा आनंद व्यक्त करताय? आम्हाला जो भाजप पक्षाने व बागल परिवाराने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो। व प्रभाग क्रमांक 3 म्हणजे माझे सख्खी चुलत बहीण निर्मला गायकवाड व प्रभाग 9 मधनं लता विजय गोलप व 9 मधनं मी स्वतः सचिन गोलप असे आम्ही तिघही उमेदवार विजय झालेलो आहे। व ज्या अज्ञात मतदारांनी सर्वांनी आमच्यासाठी प्रयत्न करून आम्हाला विजय केलं त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो। कुठल्या पक्षातून 3 उभा होता काय सांगाल? भाजप पक्षातून आम्ही तिघही उभा होतो। तिघही भाजप पक्षातून उभा होतो। हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये बलाढ्य शक्ती पुढे होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा विजय प्रभाग 3 मध्ये झालाय आणि प्रभाग 9 मध्ये तसाच झालाय। एक रोहित बोलदोटा म्हणणाऱ्याने धनशक्तीचा इतका उत्मात केला, त्याच्या पुढे जनशक्ती विजय झालेली आहे। ताई, तुम्हाला काय व्यक्त करायची प्रतिक्रिया विजयाबद्दल? सर्वांनी निवडून दिल्याबद्दल, भाजपकडनं आम्ही निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते। तुम्हाला काय बोलायचं? सर्वांचे आभारी आहे। सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आमच्यावर, हे काय भाजपकडून उभा होते मी, भाजपकडनं सगळ्यांना अभिनंदन। या ठिकाणी काय तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे? प्रामुख्याने सांगायचं असं की विकासाकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं, त्याच्यामुळं सतत जी सत्ता होती ती सत्ता आमची आई आणि आमचे मामा आणि आमची मामी यांनी या जोरावरती तिथं निवडून आलेले आहेत आणि तेही चांगल्या मताने आलेले आहेत। जसं आमच्या मामांनी सांगितलं की खूप पैशाचा किंवा इतर गोष्टींचा खूप प्रयत्न केला, तो प्रयत्न पूर्णपणे सगळं मतदारांनी हाणून पाडला। त्याबद्दल सर्वांचे मतदारांचे आम्ही खूप आभारी आहे आणि जसं यांनी आता जे कमिटमेंट केलेलं आहे, जो विश्वास दाखवला आहे, तो पूर्णपणे आम्ही त्यांना साध्य करून देऊ आणि ते सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू। नक्कीच आपण पाहतो की या करमाळा नगरपालिकेमध्ये जे आहे ते एक अनोखा निकाल जो आहे तो आपल्याला यासमोर पाहायला मिळाला आहे। यामध्ये बहीण भाऊ भाऊजे याचे जे 3 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून विजयाला झाले असून मतदारांनी जो आम्हाला विश्वास दाखवला आहे, मतदारांची जी कामे आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।